तर आपण ह्या गायींना घालण्यासाठी एक चारा घेतलेला आहे। हा बघा, भांडते ते दोघं, ते खाऊन घ्या भाई, हात नका खाऊ माझा। अरे सॉरी यार, तुला नाही घालू खालू शकलो का? काय का ती काढून घेते पूर्ण, टाकून घेऊ आपण आतमध्ये। खूपच गर्दी, मस्त वाटते राव, खूपच भारी वाटतंय। भारी यासाठी वाटतं की वर्षाचा पहिला दिवस मी चांगला जागी घालतो। आणि हे आहेत भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद। तर हे आहे बालाजी मंदिर, जस्ट इस्कॉन टेम्पलच्या मागे। सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल अँड न्यू ब्लॉग। आणि 2024 मध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आज आहे 1 जानेवारी 2024। आजच आपण हा व्हिडिओ शूट करतोय, म्हणजे ब्लॉग शूट करतोय। आणि आज आपण कोणत्या ट्रेनने वगैरे प्रवास करणार नाहीत आहोत। आज आपण चाललो आहोत इस्कॉन टेम्पल। खूप दिवसापासून इच्छा होती की इस्कॉन टेम्पल कव्हर करायची। आज तो दिवस आलाय, म्हटलं वर्षाचा नवीन दिवस आहे, मग हाच दिवस मी निवडला इस्कॉन टेम्पलचा ब्लॉग बनवण्यासाठी। तर चला जाऊया इस्कॉन टेम्पलला। तर वाजले आहे 3:30 आणि जवळजवळ ते 4:30 वाजता इस्कॉन टेम्पल ओपन होतं। सकाळी होतं 7:30 वाजता आणि क्लोज होतं 1 वाजता, आणि थोडा गॅप असतो। मग नंतर दुपारी होतं 4:30 आणि बंद होतं 6:30 वाजता। तर आज आपण जाणार आहोत कात्रजच्या इस्कॉन टेम्पलमध्ये। आणि मी आता सध्या मी औंधमध्ये राहायला आहे। तिथून जवळजवळ आहे इस्कॉन टेम्पल 26 किलोमीटर। आणि आपल्याला एक कमीत कमी 60 मिनटं लागतील जाण्यासाठी, म्हणजे 1 तास। कारण की आता मेट्रोचं काम खूप जोरात चालू आहे पुण्यामध्ये, त्यामुळे आपल्याला वेळ होणार आहे जायला। आपण इस्कॉन टेम्पलला जाऊ, विजिट करू, इच्छा पण होती। तर चला आपण पहिलं, माझी गाडी पुढे लावलेली आहे मी तिकडे। आणि आज कोण सोबतीला नाही आहे, सगळं काही शूट मला एकट्यालाच करावं लागणार आहे। तर चला जाऊयात। आणि आजची पार्टनर आहे माझी, ही बघा समोर थांबलेले आहे। आज हिलाच घेऊन आपण जाणार आहोत। तर ही आपली ॲक्टिवा स्कूटी, हिच्याने आपण जाणार आहोत। तर चला जाऊयात। शिवाजीनगरचं ट्रॅफिक, मला बघू शकता ट्रॅफिक। या ट्रॅफिकमुळे आपल्याला खूप वेळ लागू शकतो जाण्यासाठी। आणि जो आपला रथ आहे तो पण थोडा हळूहळू चाललेला आहे।
आपली ॲक्टिवा आपण इथे लावलेली आहे, हे बघा. तर आपली ॲक्टिवा आपण लावून टाकलेली आहे आणि चाललो आहोत आतमध्ये. चला जाऊ आतमध्ये. पहिली खूपच गर्दी होती पुण्यामध्ये, 1.5 तास लागला जवळजवळ यायला. तरी कसं कसं संघर्ष करून पहिला दिवसाचा वर्षाचा करून आपण आलेलो आहे इकडे आणि चाललेलो आहोत आता इस्कॉन टेम्पल. हे बघा, इथून आपल्याला आतमध्ये लेफ्ट घ्यायचं आहे. आणि मला ॲक्च्युली दगडूशेठांचं बी दर्शन घ्यायचं होतं, पण ते झालं नाही कारण की खूपच ट्रॅफिक होती पुण्यामध्ये, खूप म्हणजे खूप. कारण की त्यांनी पूर्ण सगळी लाईनच बंद केली होती, ना गाडी लावायला जागा ना आतमध्ये जायला जागा. म्हटलं राहू दे, नेक्स्ट टाइम कधीतरी जाऊ. तर या इकडे इस्कॉन टेम्पल बघू शकता मागे, हे बघा. आज एवढी गर्दी आहे, आज एवढी गर्दी आहे. चला आतमध्ये जाऊया. फायनली कसा बसा ट्रॅफिकमधून पोहोचलो इथे मी. चला जाऊया. आता इथे शूज काढतोय, इथे पूर्ण असं शूज काढलेत कारण की एवढी गर्दी आहे ना, आतमध्ये शूज काढायला काय आपल्याला जागा भेटणार नाहीये, म्हणून मी शूज इथेच काढून घेतोय. गर्दी बघा किती मागे, खूपच गर्दी आहे. आज वर्षाचा नवीन दिवस आहे, त्यामुळे आज गर्दी आहे एवढी पूर्ण. आहे पुढे प्रवेशद्वार, चाललेलो आपण. तर असं काय शूज रॅक, शूज स्टँड म्हणता येईल. त्याचं पूर्ण शूज आहे, ठेवू शकता तुम्ही. ते पूर्ण व्यवस्था केलेली आहे, बाहेर पण ठेवलेलं आहे. मी माझा बाहेर काढलेला आहे शूज, तुम्ही ठेवू शकता. हे इस्कॉन मंदिरचं एंट्रन्स, जिथे की आपण चालवलो. आणि आता मला सिक्युरिटी गार्डनी अडवलं की व्हिडिओ काढतोय म्हणून. त्याला सांगितलं की बाबा मी यूट्यूबर आहे. तो निघाला कोल्हापूरचा आणि मी पण कोल्हापूरचाच आहे, त्याने सोडलं मला. चला जाऊ आतमध्ये. तर आपण आतमध्ये आलेलो आहोत आणि असं काही वातावरण आहे आतमध्ये, हे बघा. पूर्ण क्राऊड आहे आज सुट्टी असल्यामुळे, स्पेशली आज वर्षाचा पहिला दिवस असल्यामुळे. असं काही टेम्पल आहे, इस्कॉन टेम्पल. तर आपण ह्या गायींना घालण्यासाठी एक चारा घेतलेला आहे हा इथून. तर आपण यांना घालूया. बघा भांडते ते दोघं, हे खाऊन घ्या. बाई हात नका खाऊ माझा. अरे सॉरी यार, तुला नाही खालू शकलो. खूप भारी वाटतं गाईस असं काम करण्यात, तर तुम्ही पण करून बघा. भारी वाटते की माझा वर्षाचा पहिला दिवस चांगला जातोय. काय का ते काढून घेते पूर्ण, टाकून जाऊ आपण आतमध्ये खाईल ती. तर असं काय ते गौसेवा करू शकता तुम्ही पण. तुम्ही पण गौसेवा करू शकता जशी मी केली. चला आपण आतमध्ये जाऊया आता. भारी वाटला जरा. तर पुढे नाही का श्रीकृष्णांची अशी मूर्ती होती, प्रचंड म्हणजे एक नंबर. तर आता तर कधी सध्या दिसत नाही, ते समोर होती. पूर्ण असे ब्लॅक पडदे लावलेले. रिझन पण नाही माहिती काय विषय काय आहे. मला जेवढं दिसतं दाखवतो तुम्हाला थोडं. हे बघा, अशी मूर्ती आहे. ते पडदे लावलेत काळे, पण माहीत नाही काय लावलेत. भारी मूर्ती आहे आतमध्ये. तर चला आज जाऊ आपण इंटरेस्ट. बघा थोडं आपण टेम्पलच्या आतमध्ये आलेलो आहोत आणि हा आहे समोरचा जुता स्टँड म्हणजे जुता घर. हे बघा, ठीक आहे. तुम्ही आतमध्ये शूज ठेवू शकता. हे आहे जुता घर. ते असे पिशवीमध्ये भरून काढून ठेवू शकता आतमध्ये. तर चला आतमध्ये जाऊयात. अंतर पण होत चाललेलं आहे, परत आपल्या घरी पण जायचं आहे. 26 किलोमीटर. ट्रॅफिक तर असा खूप आहे. एक सबस्क्रायबर भेटला, सबस्क्राईब करून घेतलं. विचारत होता कसं करतो काय करतोय, सगळे त्याला माहिती सांगितली. इथून आपण आतमध्ये चाललोय आता. असं काही बुक्स
आहे तिथे बघू शकता, डिवाइन बुक आहेत सगळे. गीता पण आहे. गीता तर माझ्याकडे ऑलरेडी आहे घरी. इकडे तुम्ही फूल वगैरे घेऊ शकता इथे आतमध्ये देण्यासाठी. चला जाऊया आतमध्ये. असं काही वातावरण आहे आतमध्ये, खूपच गर्दी, मस्त वाटते राव. लाईन लावलेला आपण, खूपच भारी वाटतंय. भारी यासाठी वाटतं की वर्षाचा पहिला दिवस मी चांगला काही घालतो. माहित नाही तुम्हाला माझा आवाज येतोय का नाही. आणि हे आहेत भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद, ज्यांनी ही मंदिर चालू केले, इस्कॉन चालू केले. आपलं प्रभू श्री कृष्णांचं दर्शन झालेलं आहे आतमध्ये. आपण बाहेर जस्ट खूपच मस्त वातावरण होतं आतमधलं. आणि आता चाललो आहोत बालाजी मंदिराकडे. तर इकडं आहे बालाजी मंदिर, बघू शकता. हे आहे बालाजी मंदिर. इकडे आहे इस्कॉन आणि इकडं आहे बालाजी मंदिर. तिथं आपण चाललो आहोत आता. तर हे आहे बालाजी मंदिर, जस्ट इस्कॉन टेम्पलच्या मागे. हे आहे समोर इस्कॉन टेम्पल. इकडे आहे बालाजी मंदिर. एक नंबर वाटतं इकडे येऊन.
मस्त वाटते, वातावरण खूप भारी आहे इकडं. चांगला नवीन वर्षाचा पहिला दिवस चांगला जागी घालवला. अजून काय पाहिजे. दर्शन घेऊ, मागे दर्शनासाठी लाईन लागलेली आहे. श्री बालाजीचे दर्शन घेऊ आणि निघू बाहेर. तर श्री बालाजींचं दर्शन पण झालेलं आहे आणि आपण चाललेलो होतो आता इस्कॉन टेम्पल परत, कारण की तिकडूनच एक्झिट आहे बाहेर जाण्यासाठी रस्ता. जाऊ तिकडे. खूप भारी वाटलं इकडे येऊन. काही लोक इथलेच म्हणजे जे राहतात ना, जे भक्त आहेत श्रीकृष्णांचे, ज्यांनी आपलं समर्पण केलेलं आहे कृष्णांना, ते बोलतात की हे घ्या आपलं गीता वगैरे. घेतली असती, कारण की माझ्याकडे एक ऑलरेडी आहे म्हणून नाही घेतली. चाललेलो आहे बाहेर. मग हरे कृष्णा. मग घेतला मी प्रसाद, शुद्ध घी, पिझ्झा. थोड्या वेळानंतर एक्झिट करू, म्हणजे बाहेर जाऊ इस्कॉनच्या. तेवढं अजून जेवढं तुम्हाला दाखवता येईल तेवढं दाखवतो. तर काय जे असे हे पूर्ण इस्कॉन होतं, जे की तुम्हाला दाखवलं माझ्या व्हिडिओ मार्फत. आणि सांगायचं झालं तर जे भक्तिवेदांत स्वामी आहेत ना प्रभू, त्यांनी पहिले इस्कॉन अमेरिकेमध्ये बनवलं, न्यूयॉर्कमध्ये. तिथून हे पूर्ण वर्ल्डमध्ये झाले. वर्ल्डमध्ये जवळजवळ 800 इस्कॉन आहेत. आणि इंडियातलं सगळ्यात मोठे इस्कॉन आहे ते आहे कलकत्ता, बंगालमध्ये. असा त्यांचा पूर्ण त्यांनी प्रसार केला. जे जे डेवोटी आहेत, जे भक्त आहेत, ते वाढत गेले. फॉरेनर पण तुम्हाला माहिती आहे किती पुस्तक असतात की पूर्ण समर्पण करतात श्रीकृष्णांना, मला माहिती आहे. आणि सांगायचं झालं तर जे भक्तिवेदांत स्वामी आहेत, त्यांचा जन्म 1896 मध्ये झाला. त्यांचा मृत्यू 1977 मध्ये झाला. म्हणजे पहिले इस्कॉन आहे ते 13 जुलै 1966 मध्ये बांधण्यात आलं. तर चला, झालेला वेळ घरी जायची. आणि असं काय माझा थोडा वेळ होता जो की मी इथं स्पेंड केला, घालवला. तुम्ही पण येऊन इथं स्वतःचा थोडासा वेळ द्या इकडे. खूप भारी वाटतं. मेन म्हणजे ते भजन ते ऐका, तिथे थोडा वेळ बसा, कमीत कमी 10 ते 15 मिनिटं नक्कीच बसा. खूपच भारी वाटतं. एकदम भक्तिमय वातावरणमध्ये असं गुण झालं होतं. व्हिडिओ म्हणजे यूट्यूबचा व्हिडिओ काढायचं म्हणजे नाही, व्हिडिओ काढायचं थांबवलं होतं मी. पूर्ण मोबाईल बंद करून खिशात ठेवून पूर्ण सगळं जे भजन कीर्तन होते ते ऐकत होतो. खूपच भारी वाटलं. चला आता घरी जाऊया. माझी एक रिक्वेस्ट आहे, जर चॅनलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब जरूर करा. जसं तुम्ही 2023 मध्ये सपोर्ट केला होता तसंच 2024 मध्ये पण सपोर्ट करा, हीच माझी इच्छा आहे. खूप एफर्ट्स लागतात व्हिडिओ बनवायला आणि मी प्रॉमिस करतो की खूप भारी व्हिडिओ तुम्हाला मी या 2024 मध्ये दाखवेन आणि बघाल पण तुम्ही. तुम्हाला ते व्हिडिओ आवडतील पण. प्लीज लाईक सपोर्ट करा, कमेंट पण करा नक्की. भेटू लवकरच. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र.